नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 5 धडाकेबाज निर्णय आजपासून लागू। 18 जून बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांना आपला शेतीमाल थेट ग्राहकांना विकता यावा यासाठी कृषी विभाग विशेष शॉपिंग मॉल उभारणार आहे। या मॉलमध्ये शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट ग्राहकांना विकता येईल। कृषी विभागाच्या जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या मॉलमध्ये 50% जागा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली। राज्य सरकार या प्रकल्पाची सुरुवात शासनाच्या प्रत्येक विभागात मॉल सुरू करून करणार आहे। लवकरच याची सुरुवात पथदर्शी प्रकल्पाने होणार आहे। त्याला यश आल्यानंतर शहरांमधील कृषी विभागाच्या मोकळ्या जागेवर मोठे मॉल उभारण्यात येणार आहे, असेही कृषी मंत्र्यांनी सांगितले। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, आषाढी एकादशी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात दाखल होणाऱ्या राज्यभरातील 1109 दिंड्यांना राज्य सरकारने प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान जाहीर केले आहे। सरकारने या अनुदानाचा खर्च गेल्या वर्षीप्रमाणे सामाजिक न्याय विभागाच्या माथी मारला आहे। याआधी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधीसाठी सामाजिक न्याय खात्याच्या निधीला हात घातला आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला 20,000 रुपयाचे अनुदान जाहीर केले होते। या पार्श्वभूमीवर यंदा 6 जुलैच्या आषाढी एकादशीच्या दिंड्यांना 20,000 रुपयांचे अनुदान देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले होते। त्यानुसार सामाजिक न्याय विभागाने सोमवारी या संदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारलेले विविध प्रकल्प आणि विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते बुधवार 18 जून रोजी होत आहे। त्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार महेश लांडगे यांनी संपूर्ण शहरात विकासाचे देवेंद्र पर्व असे जोरदार ब्रँडिंग केले आहे। श्री क्षेत्र देहू आळंदी पालखी मार्गावरील चहोली येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीवर आधारित संत समूह शिल्पाचे बहुप्रतीक्षित लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होत आहे। यासोबत सर्वात उंच 200 फुटाचा भगवा ध्वज आणि संतसृष्टी प्रकल्पाचे लोकार्पण सुद्धा होणार आहे।